Good morning, all of you. In this lecture, we will start our accounting subject. First, accounting standard. Okay, accounting standard काय आहे? We were already learning in last lecture what is mean by accounting standard, its objective and importance, right? So, accounting standard actually किती आहेत? हे आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडीशी स्टोरी फॉर्म मध्ये मी तुम्हाला ट्राय करेन टीच करायचा. अंडरस्टूड होतंय का बघा. अदरवाइज ऍज पर युअर कन्व्हिनियन्स कसंही ऍट एनी कॉस्ट तुम्हाला ते रिकॉल करायचे आहे. मी स्टोरी सांगते. स्टोरी जर तुम्हाला ओके वाटत असेल तर तुम्ही त्या स्टोरी फॉर्म मधून काय करू शकता, रिलेट करू शकता अकाउंटिंग स्टँडर्ड. अदरवाइज ऍज यू विश. ओके, तुम्हाला जसं हवंय तसं. स्टोरी आधी आपण ऐकूया काय आहे. ए हा एक पर्सन आहे. ओके, ए हा एक पर्सन आहे. त्याचं जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे किंवा त्याचं एज्युकेशन कम्प्लीट झालेलं आहे असं आपण अज्युम करतो. सो आफ्टर कम्प्लिटिंग स्टडी ए वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. एने काय ठरवलं, न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे. सो आफ्टर कम्प्लिटिंग स्टडी ए वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. सो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी फर्स्ट थिंग त्याने काय डिसाइड केलं. सो ही मेक अ व्हेरियस प्लॅन अँड पॉलिसी रिगार्डिंग न्यू बिझनेस. He make various plan and policy regarding a new business. New business साठी त्याने first thing plan and policy काय केले आहेत तर प्रिपेअर केलेले आहेत, तयार केलेले आहेत. सो त्याच्याशी रिलेटेड तुमचं अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट येईल. सेम टाइमला लिहूया बरं. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. ओके, फर्स्ट ट्रिक वरून आपण लक्षात ठेवलेलं आहे पॉलिसी असणार आहे. डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. देन जेव्हा ए या पर्सनने पॉलिसी फ्रेम केल्या, डिसाइड केल्या, देन ही डिसाइड टू ॲक्वायर व्हेरियस इन्व्हेंटरी फॉर हिज न्यू बिझनेस. ओके, त्याला काय करायचं आहे तर बिझनेस करायचा आहे. मग बिझनेस साठी काय लागणार आहे, इन्व्हेंटरी, दॅट मीन्स स्टॉक. त्याने काय केल्या तर इन्व्हेंटरी ॲक्वायर केल्या. सो सेकंड काय असणार आहे, ही डिसाइड टू ॲक्वायर व्हेरियस इन्व्हेंटरीज फॉर हिज न्यू बिझनेस. सो सेकंड अकाउंटिंग स्टँडर्ड येईल अकाउंटिंग स्टँडर्ड 2. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. ओके, सेकंड अकाउंटिंग स्टँडर्ड पुटअप करा. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. सेकंड व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. देन जेव्हा त्याच्याकडे इन्व्हेंटरी आल्या, खूप सारी इन्व्हेंटरी आली, इन्व्हेंटरी त्याने सेल करून काय केलं मग कॅश फ्लो. त्याच्याकडे खूप सारा कॅश आला. सो थर्ड मध्ये काय येईल, बिकॉज ही नो दॅट बाय सेलिंग इन्व्हेंटरी ही विल गेट कॅश फ्लो. ओके, सो अकाउंटिंग स्टँडर्ड 3 is related to cash flow. Accounting standard 3 is related to cash flow. Accounting standard 3 is related to cash flow. त्याने इन्व्हेंटरी सेल केल्या, त्याच्याकडे काय आलेलं आहे, कॅश फ्लो आली. तो कॅश आल्यानंतर तो खूप खुश झाला आणि जास्त विचार नाही करू लागला की ओके त्याच्याकडे खूप सारी कॅश आलेली आहे. बट अचानक एक इन्सिडन्स होतो. ओके, तो काय आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 4 बघा. बट ही इज नॉट अवेअर ऑफ व्हेरियस कॉन्टिंजन्सी अँड हिज स्टॉक वेअर डिस्ट्रॉयड. ओके, त्याने फारसं लक्ष नाही दिलं, त्यामुळे फ्युचर कॉन्टिंजन्सी काय आहे त्याच्यावरती त्याने कॉन्सन्ट्रेट नाही केलं. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 4 कॉन्टिंजन्सी. ओके, अकाउंटिंग स्टँडर्ड 4
कॉन्टिंजन्सी. लक्षात येते का? सो कॉन्टिंजन्सी आला त्याच्याकडे. कॉन्टिंजन्सी आल्यानंतर थोडासा तो घाबरला, बापरे आपल्याकडे आपण फ्युचर कॉन्टिंजन्सी बराच स्टॉक आपला काय झालेला आहे तर डिस्ट्रॉय झालेला आहे. सो डिस्ट्रॉय कशाने झाला स्टॉक, असा ए हा पर्सन काय करू लागला, विचार करू लागला. ओके, ए हा जो कोण स्टुडंट होता, पर्सन होता, हा विचार करायला लागला. कॉन्टिंजन्सी तरी आली आणि बराच स्टॉक जो आहे हा डिस्ट्रॉय झाला. सो अकाउंटिंग स्टँडर्ड थीम इज रिलेटेड टू प्रायर पिरियड. त्याने सगळीकडे लक्ष नाही दिलं बिझनेस मध्ये, मग कुठेतरी काय झाला, एक ऍक्सिडेंट झाला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, रिलेट कसं करू शकतो बघा. द फायर टूक प्लेस बिकॉज ऑफ रॉंग इलेक्ट्रिसिटी वायरिंग डन इन द प्रायर पिरियड. रॉंग इलेक्ट्रिसिटी डन इन प्रायर पिरियड. पूर्वी काय झाली, प्रायर पिरियड मध्ये रॉंग इलेक्ट्रिसिटी कुठेतरी झाल्यामुळे हा स्टॉक जो आहे हा डिस्ट्रॉय झालेला आहे. सो अकाउंटिंग स्टँडर्ड रिलेटेड टू द प्रायर पिरियड. सो पुटअप करा, प्रायर पिरियड. प्रायर पिरियड. इज इट क्लिअर? इथेपर्यंत क्लिअर झालं का बघा? यस मॅम. येस मॅम. आता इथे काय झालं, डिस्ट्रॉय झालेला आहे गुड्स तुमचा, म्हणजेच गुड्स तुमची काय झालेली आहेत तर खराब झाले. बरेच गुड्स हे काय झाले तर खराब झाले, म्हणजेच काय झाले ते डेप्रिसिएटेड झाले. ओके, सो अकाउंटिंग स्टँडर्ड 6 हे कशाशी रिलेटेड असणार आहे, डेप्रिसिएशनशी रिलेटेड असेल. सो अकाउंटिंग स्टँडर्ड पुटअप करा, डेप्रिसिएशन. अकाउंटिंग स्टँडर्ड 6 डेप्रिसिएशन. खूप सारा कॅश काय झाला तर डेप्रिसिएटेड झाला. सो आपण थोडीशी एकदा रिवाइज करू स्टोरी. ए हा पर्सन आहे, त्याने आधी प्लॅन अँड पॉलिसी फ्रेम केल्या. ओके, प्लॅन पॉलिसी फ्रेम केल्यानंतर त्याने इन्व्हेंटरी कलेक्ट केली. इन्व्हेंटरी कलेक्ट केली, बिझनेस मध्ये प्रोडक्शन घेतलं. हे जे प्रोडक्शन आहे, ही जी इन्व्हेंटरी आहे, त्याने ती सोल्ड केली. सोल्ड केल्यानंतर त्याला काय मिळालं तर कॅश मिळालेली आहे. खूप सारा कॅश त्याच्याकडे आला. कॅश मिळाल्यानंतर तो इतका खुश होता की त्याने बाकीच्या गोष्टीकडे लक्षच नाही दिलं. फ्युचर कॉन्टिंजन्सी काय आहे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. त्यामुळे कॉन्टिंजन्सी आली. कॉन्टिंजन्सी कशामुळे आली तर प्रायर पिरियड मध्ये कुठेतरी इलेक्ट्रिसिटी मध्ये थोडी गडबड झाली होती असं म्हणू शकतो आपण. आणि त्यामुळे काय झालं, गुड्स तुमचा डिस्ट्रॉय झाला. ओके, गुड्स तुमचा डिस्ट्रॉय झाला. सो गुड्स डिस्ट्रॉय झाल्यामुळे डेप्रिसिएशन झालेलं बघायला मिळालं. खूप साऱ्या जे काही आपले असेट होते ते डेप्रिसिएटेड झाले. इज इट क्लिअर? Yes, ma'am. यस मॅम. येस मॅम. यस मॅम. गुड. देन टेक 1 मिनिट. आपल्याला रिवाइज करायचे आहेत पहिले 6 पॉइंट. ओके, आता त्याचा बिझनेस काय झाला हो, त्याचे जे असेट आहेत हे सगळे डेप्रिसिएटेड झाले. ओके, डेप्रिसिएटेड झाले. देन त्याने लक्षात आणलं, मग काय करावं लागेल आपल्याला, अगेन आपला बिझनेस हा कन्स्ट्रक्ट करावा लागेल. ओके, सो आफ्टर द बिझनेस लॉसेस ही विल नो नाव गोइंग टू द कन्स्ट्रक्ट अ न्यू बिझनेस. तो परत काय करतोय, न्यू बिझनेस हा स्टार्ट करतो. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 7 पुटअप करा. अकाउंटिंग स्टँडर्ड 7 कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, फक्त कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा. मी शॉर्ट मध्ये मेन्शन केले ना सगळे हे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन
ओके. देन कन्स्ट्रक्शन ऑफ बिझनेस, कन्स्ट्रक्शन केलं त्याने नवीन बिझनेस. देन अँड he is clear that only after constructing a new business he will generate revenue. ओके. आता त्याने नवीन बिझनेस कन्स्ट्रक्ट केला, त्याच्यानंतर त्याला रेव्हेन्यू परत मिळायला सुरुवात झाली. ओके. सो नेक्स्ट इज अकाउंटिंग स्टँडर्ड 8. अकाउंटिंग स्टँडर्ड 8 इज रिलेटेड टू दी रेव्हेन्यू. ओके. ओके. रेव्हेन्यू रेकग्नायझेशन असं आपण म्हणू शकतो त्याला. रेव्हेन्यू रेकग्नायझेशन, त्याला जास्तीत जास्त पैसा, जास्तीत जास्त अमाऊंट इथे मिळू लागली. रेव्हेन्यू रेकग्नायझेशन, फक्त रेव्हेन्यू म्हटलं तरी चालेल. सो आफ्टर कन्स्ट्रक्शन, सेकंड स्टोरी मध्ये काय केलं त्याने, सेकंड स्टोरीकडे जेव्हा आपण येतो तेव्हा नवीन बिझनेस त्याने कन्स्ट्रक्ट केला. कन्स्ट्रक्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 7. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 8 इज रिलेटेड टू द रेव्हेन्यू रेकग्नायझेशन. ओके. मग खूप सारी अमाऊंट मिळायला लागली त्याला, खूप सारा पैसा मिळायला लागला. त्याच्यानंतर त्याने ठरवलं की आपले बिझनेस मध्ये खूप सारे फिक्स्ड असेट काय झाले होते, डिस्ट्रॉइड झाले होते. ओके. आधीच्या पार्ट मध्ये खूप सारे फिक्स्ड असेट हे डिस्ट्रॉइड झाले होते. मग आपल्याला काय करावं लागेल तर, सॉरी, अकाउंटिंग स्टँडर्ड 8 नाहीये हा इथे, अकाउंटिंग स्टँडर्ड हा 9 असेल. अकाउंटिंग स्टँडर्ड 9 आहे, 8 नाहीये. अकाउंटिंग स्टँडर्ड 9, एक स्किप आहे इथे, लक्षात ठेवा. अकाउंटिंग स्टँडर्ड 8 नाहीये, अकाउंटिंग स्टँडर्ड 9 असेल डायरेक्टली, रेव्हेन्यू रेकग्नायझेशन. सो रेव्हेन्यू मिळाला, त्याच्यानंतर त्याने ठरवलं की आपल्याला काय करायला हवे, फिक्स्ड असेट हे परचेस करायला हवे. ओके. फिक्स्ड असेट हे परचेस करायला हवे, म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 10 येईल. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 is related to the fixed asset. Okay. Accounting standard 10 is related to the fixed asset. Clear? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Ma'am. Then अकाउंटिंग स्टँडर्ड, काही त्यांनी बिझनेस मध्ये फक्त थोडीच अमाऊंट असून चालते का हो, म्हणजे फक्त बिझनेस हा कॅपिटल वरतीच बेस असतो का, असेट वरतीच बेस असतो का, नाही. तर खूप सारे बॉरोइंग करावी लागतात, खूप सारी इन्व्हेस्टमेंट करावी लागते, काही वेळा लोन सुद्धा घ्यावं लागतं, गव्हर्नमेंटच्या काही गोष्टी फॉलो सुद्धा कराव्या लागतात है ना. जर आपल्याला बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर आपण डोमेस्टिक पासून कुठेतरी फॉरेन लेवलला जाऊन विचार करायला लागतो, किंवा ग्लोबल पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करणं महत्वाचं असतं. राईट. सो जेव्हा फिक्स्ड असेट घेतले, थोडंसं रेव्हेन्यू मिळाला, कन्स्ट्रक्ट झाला, देन अकाउंटिंग स्टँडर्ड 11 is related to the foreign exchange. Accounting standard 11 is related to the foreign exchange. त्याने काय केलं, फॉरेन एक्सचेंज सुद्धा घ्यायचं ठरवलं. फॉरेन एक्सचेंज. अकाउंटिंग स्टँडर्ड 11 is related to the foreign exchange. ओके. आता त्याला फॉरेन एक्सचेंज पण मिळालं, मग थोडंसं त्याचं रेप्युटेशन इन्क्रीज झालं, त्याच्या बिझनेसचं रेप्युटेशन हे इन्क्रीज झालं. देन मग फॉरेन एक्सचेंज नंतर त्याने ठरवलं काय करायला आणखी हवंय बरं, तर गव्हर्नमेंटच्या ग्रँट सुद्धा आपल्याला मिळणं एक्सपेक्टेड आहे. ओके. गव्हर्नमेंटच्या ग्रँट सुद्धा आपल्याला काय असणार आहे तर एक्सपेक्टेड आहे. दॅट मीन्स अकाउंटिंग स्टँडर्ड 12 is related to the government grant. Okay. Grants. गव्हर्नमेंट ग्रँट्स मिळाल्या त्याला. देन मग आता फॉरेन एक्सचेंज आलेला आहे, गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स पण आल्या, मग आपण त्या डे टू डे लाईफ पर्यंत न मर्यादित राहता, न लिमिटेड राहता आपण कशाला इम्पॉर्टन्स द्यायला हवं, इन्व्हेस्टमेंटला. ओके. म्हणून त्याने काय केलं, जेव्हा गव्हर्नमेंटच्या ग्रँट मिळाल्या
दॅट टाइम त्याने सम अमाऊंट स्पेंड ऑन बिझनेस अँड सम अमाऊंट स्पेंड ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके, त्यांनी काय केलं, त्याचे 2 पार्ट केले. काही अमाऊंट त्याने बिझनेस मध्ये इंट्रोड्यूस केली गव्हर्नमेंटच्या ग्रँटची, आणि काही अमाऊंट त्याने कुठे इंट्रोड्यूस केली, इन्व्हेस्टमेंट साठी. ओके, सो अकाउंटिंग स्टँडर्ड 13 इज रिलेटेड टू दी इन्व्हेस्टमेंट. ओके, is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, ओके. आता किती झाले, 13 कंप्लीट झाले ना. ओके, टेक अ ब्रेक, रिवाइज करूया आपण इन्व्हेस्टमेंट पर्यंत. ओके, पुढे जाऊयात आपण. इन्व्हेस्टमेंट केली त्याने, खूप सारे पैसे आले त्याच्याकडे, त्याचा बिझनेस हा खूप एक्सपांड व्हायला लागला. बिझनेस एक्सपांड झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या ऑफर यायला लागल्या. सो अमालगमेशनची ऑफर त्याला मुकेश अंबानीकडून मिळाली. तुमच्या बिझनेस मध्ये आम्ही अमालगमेटेड होऊ का, म्हणजे आमच्या बिझनेसचा एक पार्ट आम्ही तुमच्या बिझनेस मध्ये इन्क्लूड करू. अमालगमेशन तुम्हाला कॉन्सेप्ट आहे, पुढे लर्न करणार आहोत आपण. अमालगमेशन मध्ये काय असतं जनरली, तर 2 कंपनी एकत्र येऊन तिसरी कंपनी तयार करतात. ओके, 2 कंपन्या एकत्र येतात आणि एक तिसरी कंपनी तयार होते. सो दिस इज कॉल्ड द अमालगमेशन. मग इथे या बिझनेसची जेव्हा जास्तीत जास्त एक्सपांड व्हायला लागला, तेव्हा त्याला एका बिझनेस कडून ऑफर आली त्या अमालगमेशनची. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 14 is related to amalgamation. मेन्शन करा. अकाउंटिंग स्टँडर्ड 14, हा ओके, ओनली अमालगमेशन. रॉन्ग कॉलम में लिखे. सॉरी अकाउंटिंग स्टँडर्ड 14 is amalgamation. Okay, amalgamation. टाइप होते हैं amalgamation. अमालगमेशन. ओके, सो अमालगमेशन झाल्यानंतर जे एक्झिस्टिंग त्याचा जो बिझनेस होता, त्यामधले एम्प्लॉईज काय म्हणायला लागले, अरे आमच्याकडे पण तुम्ही थोडंसं लक्ष द्या, तुम्ही बाकीच्या बिझनेसची लगेच ऑफर एक्सेप्ट केली आणि आमच्या बेनिफिटचं काय बरं, मग आम्हालाही बेनिफिट हवे आहेत. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 15 इज रिलेटेड टू एम्प्लॉईज बेनिफिट्स. एम्प्लॉई सुद्धा काय करायला लागले, बेनिफिट मागायला लागले. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 15 इज रिलेटेड टू द एम्प्लॉईज बेनिफिट. employee benefit. एम्प्लॉईज बेनिफिट्स. एम्प्लॉईजनी बेनिफिट्स मागायला सुरुवात केली. मग याच्या लक्षात आलं, आपण अमालगमेशन पण करतोय, एम्प्लॉईज बेनिफिट्स तर खूपच आहेत, एम्प्लॉईच्या एक्सपेक्टेशन ह्या खूपच वाढायला लागलेल्या आहेत. मग काय करावं लागेल, आहे तो बिझनेस मधली सगळीच अमाऊंट आपण बेनिफिट्स ना देऊ शकतो का, नाही. कारण सगळीच अमाऊंट जर आपण एम्प्लॉईच्या बेनिफिट्सला द्यायला लागलो तर पुढचा बिझनेस कसा रन होणार बरं. मग आपल्याला काय करावं लागेल, काही अमाऊंट ही बॉरो करावी लागेल. ओके, सो काही अमाऊंट आपल्याला काय करावी लागेल, बॉरो करावी लागेल. That means accounting standard 16 is related to the borrowing cost. Borrowing म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, borrowing. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. ओके, borrowing cost. त्याने काय केले, काही अमाऊंट ही बॉरो केली. ओके, पण एम्प्लॉईज तरी काय होते, तर अनसॅटिस्फाय होते. एम्प्लॉईज काय होते, सगळे सॅटिस्फाय झाले नाहीत, कारण याने थोड्याशा एम्प्लॉईच्या एक्सपेक्टेशन ह्या फुलफिल केल्या.
सो हा एम्प्लॉई मधला जो एक ग्रुप आहे तो थोडासा अनसॅटिस्फाय होता. एम्प्लॉईज मधला एक ग्रुप जो होता तो काय होता तर अनसॅटिस्फाय होता. जो एक ग्रुप आहे, एकच ग्रुप आहे, त्या ग्रुपला आपण कॉमर्स लँग्वेज मध्ये सेगमेंट असं वर्डिंग यूज करतो. ओके, सो अकाउंटिंग स्टँडर्ड 17 इज रिलेटेड टू सेगमेंट. लक्षात राहील का? सेगमेंट रिपोर्टिंग. Segment reporting. Is it clear? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. सेगमेंट रिपोर्टिंग. ओके, मग याच्या लक्षात आलं एक जो ग्रुप आहे तो काय आहे तर अनसॅटिस्फाय आहे. मग ए या पर्सनने ठरवलं. कोण आहे बरं तुमच्यामध्ये जो लीडर आहे? त्याला जरा पाठवा माझ्याकडे. तो का अनसॅटिस्फाय आहे विचारूया. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 18 हा कशाशी रिलेटेड असेल? रिलेटेड पार्टी. मग त्यामधली एक पार्टी, एक पर्सन हा पुढे येऊन सांगतो तुम्ही आमच्या नीड्स फुलफिल नाही केला, दॅट इज वाय आम्ही काय आहोत तर अनसॅटिस्फाय आहोत. म्हणजेच पार्टी आली त्यांच्याकडून. एक पार्टी म्हणजे पार्टी नव्हे, हा रिलेटेड पार्टी, दॅट मीन्स त्यामधला ग्रुप मेंबर पुढे आले बोलायला. सो रिलेटेड पार्टी.